विधानसभा निवडणुकीत ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळणार आहे हे आता स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनाच थेट ललकारलंय। विधानसभा निवडणुकीत एकतर फडणवीस राहतील किंवा उद्धव ठाकरे राहतील असं सांगून उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंगच फुंकलंय। उद्धव ठाकरेंचं थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान। फडणवीसांचं राजकारण संपून टाकण्याची भीष्म प्रतिज्ञा। फडणवीसांना आव्हान देऊन फुंकलं विधानसभेचं रणशिंग। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलंय। आतापर्यंत भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा सामन्याला आता उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशा संघर्षाचं स्वरूप आलंय। विधानसभा निवडणुकीत एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना चॅलेंज केलंय। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचाही खरपूस भाषेत समाचार घेतलाय। लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात आणखी लांबली असती तर उरले सुरले कपडेही अंगावर ठेवले नसते असं उद्धव ठाकरे म्हणाले। लोकसभा निवडणुकीत असं नडलो की मोदींना सुद्धा घाबरवलं असंही ठाकरे म्हणाले। एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय। माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता यावेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे। बघा तुम्हाला आणखी उरलेलं आहे ना ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतील। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर भाजपनं टीका केली। उद्धव ठाकरेंची भाषा त्यांची मानसिक दिवाळखोरी दाखवणारी असल्याचं भाजपनं म्हटलंय। तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात, महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोरी आता जनतेने समजली आहे। तुम्ही जातीपातीच्या राजकारणात उतरले आहे। तुम्ही धर्माच्या आधारावर आता मत घेण्याची भाषा करतात आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी तुम्हाला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही। भाजपनं उद्धव ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं असून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या निवडणुकीत ठाकरे राजकारणात दिसणार नाहीत असं भाजपनं म्हटलंय। तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू, आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो। आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर ऑक्टोबरच्या निवडणुकांनंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दिसत असली तरी खरा सामना उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाच होणार आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।